ओके. चैतन्य सर म्यूट करा. मीटिंग स्टार्ट करतोय. सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? मला कमेंट मध्ये सांगा. सर्वांचे रिप्लाय आले पाहिजे. ओके. इथं जेवढे मेंबर आहे त्यांचे रिप्लाय आले पाहिजे. ओके. आता तर आपण स्टार्ट करतोय. आता सर्वांकडे गुगल तर असेलच, राईट? तर गुगल ओपन करायचं आहे. तुम्ही लिहून घ्या, ते नोट करून घ्या. गुगल मध्ये काय सर्च करायचं आहे तुम्हाला? चॅट जीपीटी. ओके. इथं फर्स्ट वेबसाईट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघा लिहून येतंय ट्राय चॅट जीपीटी. ओके. त्यावरती क्लिक करायचं. इथं आहे ना टाईप करायचं इंस्टाग्राम युजर नेम. ओके. एफिलेट मार्केटिंग विथ नेम अँड बायो. ओके. आणि सेंड करायचं इथला. इथं बघा तुम्ही सेंड केल्यानंतर इथं तुम्हाला चॅट जीपीटी नाव देणार. ओके. हे बघू शकता इथं नाव आले. ओके. 1 मिनिट. अँड बाय. ओके. आता स्क्रीनशॉट काढून घ्या काय टाईप करायचं किंवा तुमच्या बुक असेल तर तुम्ही लिहून घ्या. काय करायचं, सेंड करायचंय. सेंड केल्यानंतर बघा तुम्हाला चॅट जीपीटी पूर्ण माहिती देईल. बघू शकता इथं नाव वगैरे आलंय. ओके. इथं तुम्ही काय नाव टाकू शकता तिथं दिलंय तुम्हाला. ओके. इथं बायो वगैरे दिले असतील. बघा बायो दिसते का सर्वांना? ओके. बायो वगैरे ना इथून काय करायचं, एक नाव कोणतं पण सजेस्ट करायचं. त्यानंतर इंस्टाग्राम ओपन करायचं आहे. ओके. ज्यांनी इन्स्टा आयडी नाही बनवली त्यांच्यासाठी आहे. इथं क्रिएट न्यू अकाउंट वरती क्लिक करायचं. इथं जीमेल टाकायची तुमची. सर्वांनी ना जीमेल वरती आयडी बनवायची आहे. नंबर वरती आयडी बॅन होते, सस्पेंड होते. ओके. इथं तुम्हाला जीमेल वरती कोड येईल, तो कोड टाकायचा आहे. ओके. दुसऱ्या जीमेल वरती ट्राय करू आपण. जीमेल व्यवस्थित टाकायची आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके. कोड आलाय तर आपण कोड टाकून देऊ. ओके. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता एक पासवर्ड टाकायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. इथं तुमची जे डेट ऑफ बर्थ असेल ते टाकायची. ओके. नेक्स्ट करायचं. इथं आहे ना नाव टाकायचं आहे तुमचं. ओके.
आवाज अटकतोय का माझा? दीपक सर आवाज अटकतोय का तुम्हाला? समजलं नाही तर ओके. त्यानंतर नेक्स्ट करायचंय. आवाज क्लिअर नाही का? सर्वांना क्लिअर आहे ना? ज्यांना नाही असेल ते सांगा मला इकडून. ओके, इथं नाव टाकायचंय. आता बघा नाव काय टाकायचं एकदम सिंपल. कोणी काय करते नाही तर बघा असं डॉट घेते, डॅश घेते, असं नाही टाकायचंय तुम्हाला. ओके, त्यानंतर तुमचं नाव लिहतात तुम्ही. असं नाही घ्यायचंय तुम्हाला, एकदम सिंपल घ्यायचंय की जेणेकरून सर्च केल्यानंतर लवकर आली पाहिजे. ओके, तर इथं मी घेतो जोपर्यंत इथं ग्रीन टिक नाही येत ना तोपर्यंत तुम्हाला नाव चेंज करायचं आहे. ओके, कारण टिक आल्यानंतर तो नाव इन्स्टावरती नाहीये. ओके, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे, ऍग्री करायचंय. ओके, इथे ना ऍड पिक म्हणते. पिक्चर कशी लावायची तुम्हाला कालच्या मीटिंगला सांगितलंय मी. तुम्ही सेल्फी वगैरे नको लावा. कोणी दुकानमध्ये लावते, कुठं वायरिंग वगैरे लटकलेली असते तशी नाही लावायची. एकदम सिंपल त्याच्यामध्ये आहे ना बॅकग्राऊंड व्यवस्थित पाहिजे किंवा तुमचा फेस आहे ना क्लिअर दिसायला पाहिजे. ओके, ओके. बघा माझा फोटो लावतोय, त्यानंतर डन करायचंय. स्किप करून घ्यायचं. ओके, हे बघा आपली आयडी रेडी झाली आहे. ओके, तुम्हाला पण सेम अशी आयडी बनवायची. त्यानंतर आहे ना एडिट प्रोफाईल दिसते त्यावरती क्लिक करायचंय. इथं नाव तुमचं टाकायचंय, पण मी एक्झाम्पल आता कॉपी करून ठेवले. इथं बघा मी हा नाव टाकतोय. काय टाकलंय? विशाल डॅश टाकले बिझनेस कोच. ओके, त्यानंतर डन करायचंय. चेंज नेम तुम्ही ना बघा प्रत्येक वेळी नाव चेंज करणार तर होणार नाही, त्याला 14 दिवस वेळ लागेल. ओके, त्यानंतर बायोवरती क्लिक करायचं. इथं बायो टाकून द्यायचंय तुमचं. ओके, डन. आपण बायो वगैरे टाकले तुम्ही बघू शकतात. ओके, आयडी रेडी झाली आहे आपली. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? कमेंट मध्ये टाईप करा लवकर. सर्वांची रिप्लाय आली पाहिजे. ओके, त्यानंतर काय करायचंय, आता इथे ना आपल्याला प्लस आयकन येते बघा, तिथं लिहिलंय विथ विशाल सिंग. त्यानंतर प्लसचा आयकन आहे. त्यानंतर काय करायचंय, स्टोरीचं ऑप्शन आहे. ओके, आता स्टोरीचं ऑप्शन दिलंय. त्यानंतर बघा माझी जय महाराष्ट्र हे आहे. मित्रांनो, सर्वप्रथम डेट आणि टाइम चेक करून घ्या. 11:32 झाले. ओके, त्याला आहे ना आपण स्टोरीला इंस्टाग्रामच्या नाव मध्ये देऊ, शेअर करू. ओके, स्टोरी अशी टाकायची तुम्हाला, ते स्टोरी अपलोड झाल्यानंतर सांगतो. त्यानंतर पोस्ट तुम्ही असे टाकतात. इथं प्लसचा आयकन आहे खाली बघा सेंटरला, त्यावरती क्लिक करायचंय. आता ही पोस्ट दिली इथं. ओके, त्यानंतर काय करायचं, नेक्स्ट. इथून तुम्ही सॉन्ग ऍड करू शकतात. त्यानंतर परत नेक्स्ट करायचंय. इथं तुम्हाला आहे ना कॅप्शन देऊन देईल मी. इथं तुम्हाला जे कॅप्शन देईल ते इथं टाकायचे. ओके, इथं मी सध्या टाकतो. ओके, इथं आपलं टाकलं आहे स्टार्ट नाव वर नाव. त्यानंतर ना इथं मोर ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करायचंय. आता आपली ना नवीन आयडी, इथे ना शेड्यूलचं ऑप्शन नाही येत. ओके, तुम्ही 10 पोस्ट करणार, इथं शेड्यूलचं ऑप्शन येईल. म्हणजे शेड्यूल मध्ये टाकल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक पोस्ट करू शकता. त्यानंतर काय करायचं, शेअर करायचंय. ओके, आता इथं बघा आपली स्टोरी अपलोड होत आहे. ओके, तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वप्रथम डेट आणि 11:32 झाले आणि आज 11
त्यानंतर आपल्या परत प्रोफाईल वरती जायचं आहे. त्यानंतर 3 लाईन येते वरती बघा, चार्जिंग खाली दिसते सर्वांना, त्यावरती क्लिक करायचंय. ओके, थोडं वरती स्क्रोल करायचंय. ओके, अकाउंट सेंटर वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही इथं आहे ना पासवर्ड वगैरे चेंज करू शकता. इथं पर्सनल डिटेल आहे. ओके, इथं तुमची जीमेल आहे का व्यवस्थित ते चेक करायचं, नसेल तर परत टाकायची आहे. त्यानंतर परत ऍडिट वरती क्लिक करायचं. इथं बघा लिहिलंय स्विच टू प्रोफेशनल अकाउंट. ओके, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफेशनल अकाउंट वरती क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट. आता इथं तुम्ही काय वर्क करतात कोणी, म्हणजे आता मी टाकतो इथं डिजिटल, हे डिजिटल क्रिएटर आहे, म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करणार. ते जे नाव आहे ना तुम्हाला आयडी वरती दिसत असेल तर तुम्ही डिस्प्ले ऑन करू शकतात किंवा ऑफ करू शकतात. मी ऑन ठेवतो. स्विच टू प्रोफेशनल अकाउंट. त्यानंतर इथं बघा क्रिएटर आहे आणि बिझनेस अकाउंट आहे. तुम्हाला आहे ना बिझनेस नाही करायचं, बिझनेस वरती लवकर सस्पेंड होते. ओके, तुम्हाला क्रिएटर अकाउंट ठेवायचंय. त्यानंतर नेक्स्ट करायचंय. परत ओके, परत नेक्स्ट, कंटिन्यू. ओके, इथं सांगते आपल्याला फेसबुकशी कनेक्ट करायचं आहे का. तुम्ही फेसबुकशी कनेक्ट केलं ना तुमच्याकडे लीड भरपूर येणार. ओके, तर मी माझी दुसरी आयडी कनेक्ट आहे म्हणून मी नाही करत त्याला कनेक्ट. ओके, इथं आपल्याला हे ऑप्शन देतात काय करायचंय, त्याला ओपन करायचं, बॅक घ्यायचंय. इथं आपल्याला कॉल पाहिजे, मेसेज पाहिजे. ओके, नेक्स्ट. त्यानंतर इथं काय पाहिजे तुम्हाला, जास्त लीड पाहिजे आणि त्यानंतर ईमेल वरती जीमेल पाहिजे, सॉरी मेसेज पाहिजे आणि कॉल्स पाहिजे. डन करायचं. ओके, तुम्ही बघू शकता इथे ना आपली एक पोस्ट अपलोड झाली आणि आपलं अकाउंट रेडी झालंय. ओके, सिम्पल नाव आहे बघा, अर्न विथ विशाल सिंग. एकदम सिम्पल अकाउंट आहे आपलं. त्यानंतर बघा आपली स्टोरी अपलोड झाली. काय करायचं इथे ना 3 जय लाईन महाराष्ट्र मित्र. क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा 3 नंबरला ऑप्शन दिलंय हायलाइट. ओके, दिसतंय का, कमेंट मध्ये सांगा मला एक पुढे. ओके, त्यानंतर हायलाइट वरती क्लिक करायचंय. इथं हायलाइट वरती ही काय माझी माझी इन्कम आहे, तर मी इथं काय टाकेल, मी अर्निंग टाकतो. ओके, इथं थोडा ऑप्शन देऊ आपण, पैशाचा ऑप्शन देऊ. ओके, त्यानंतर आहे ना इथं फोटोवरती क्लिक करायचंय किंवा ऍड करून घ्यायचं. ओके, त्या इथं व्ह्यू ऑन प्रोफाईल करायचंय. ओके, आता बघा इथं हायलाइट दिसते का, अगोदर नव्हती. ओके, त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करायचंय. इथं 3 लाईन वरती क्लिक करायचं, एडिट मित्रांनो, हायलाइट. इथं आहे ना एडिट कव्हरचा ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करून आहे ना प्रोफाईल वरती जायचंय आपल्या. तिथं प्रोफाईल वरती गेल्यानंतर आहे ना आपले बायोचे कव्हर दिले मी. ओके, सॉरी हायलाइटचे कव्हर दिले, तर दिसत नाही सध्याची, आपण हे टाकून देऊ. ओके, हे वाले टाकून देऊ. हे बघा पैसा उडवतोय म्हणजे पैशाची हायलाइट आहे. ओके, त्यानंतर डन करायचंय. परत क्लिक बघा, जय रिफ्रेश महाराष्ट्र. करायचंय. बघा इथं दिसतंय तुम्हाला अर्निंग म्हणून. ओके, इथपर्यंत समजलं का सर्वांना. आवाज खूप येत असेल मित्रांनो तुम्हाला, कारण बाहेर पाऊस खूप जोरात चालू आहे. इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. हायलाइटचा. ओके, अजून काही डाऊट आहे का कोणाचं, हायलाइटला सोडून अजून काही डाऊट. हायलाइट एक वेळेस सांगतो. ओके,
बघा काय सर्वप्रथम डेट करायचंय आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर स्टोरी टाकायची. ओके, बायो तुम्ही पण स्वतः तयार करू शकता किंवा आहे ना चॅट जीपीटी वरती दिलंय आपल्याला. चॅट जीपीटी ला विचारायचं किंवा मी कालच्या मीटिंगला तुम्ही असतील तर तिथे आहे ना 10 बायो दिले होते, जे माझ्या विचाराने एकदम बेस्ट बायो आहे ते दिले होते मी. ओके, तुम्ही नसतील तर तुम्ही ग्रुपची मी टेलिग्रामची लिंक परत देईल, तिथून जॉईन करून घ्यायचंय. आपल्याला काय करायचं, हायलाइट टाकण्यासाठी ना स्टोरी वरती क्लिक करायचं, जे स्टोरी टाकली आहे त्यानंतर इथं 3 लाईन येते. जय ओके, महाराष्ट्र मित्रांनो. स्क्रीन दिसते का माझी? ओके ओके, हायलाइट परत सांगतोय. इथं बघा 3 लाईन आहे मोर म्हणून, त्यावरती क्लिक सर्वप्रथम डेट करायचं. इथं आहे ना हायलाइटचा ऑप्शन दिलाय आपल्याला 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं टाइम काय करायचं, इथं टाईप करायचंय तुम्हाला. तुमच्या हिशोबाने तुम्ही माय इन्कम टाकू शकता, माय अर्निंग टाकू शकतात किंवा अर्निंग टाकू शकतात. ओके, किंवा आता हा जून मंथ आहे इथं तुम्ही टाकू शकता जून मंथ अर्निंग. ओके, इथं मी माय अर्निंग टाकतो. ओके, त्यानंतर ऍड करतोय आणि व्ह्यू ऑन प्रोफाईल वरती क्लिक करू. इथं बघा हायलाइट दिसते तुम्हाला, हायलाइट वरती क्लिक करायचं. इथं मोर ऑप्शन येते, त्यानंतर तर जय ऍड महाराष्ट्र मित्रांनो. सर्वप्रथम डेट आणि टाइम चेक ऍड कव्हर गॅलरी ओपन करायची आहे. इथं बघा बायोची कव्हर दिली मी तुम्हाला, देईल किंवा नसेल दिली तर परत देईल. ओके, डन वरती क्लिक करायचंय, परत डन करायचंय. हे बघा इथं आहे ना झालंय. ओके, त्यानंतर काय करायचंय, बॅक घ्यायचंय, त्यानंतर परत गुगल वरती जायचंय. गुगल ओपन झाल्यानंतर आहे ना तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे व्हॉट्सअप सर्वांकडे, राईट? तुमची लीड आहे ना तुमच्या व्हॉट्सअपला आली पाहिजे. आवाज क्लिअर नाही येत आहे का? हॅलो, ओके, मला सांगा आवाज क्लिअर नसेल तर, कारण पाऊस चालू आहे. ओके, त्यानंतर सर्च वरती क्लिक करायचंय. सर्च वरती क्लिक केल्यानंतर इथे ना सर्च करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअप लिंक. ओके, व्हॉट्सअप लिंकला क्लिक केल्यानंतर पहिले आपली वेबसाईट ओपन होईल, क्रिएट व्हॉट्सअप लिंक. ओके, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला WA लिंक म्हणतात. त्यानंतर बघा ओपन झाल्यानंतर आहे ना इथं खाली स्क्रोल करायचं, त्यानंतर बघा इथं लिहिलं आहे क्रिएट अ फ्री व्हॉट्सअप लिंक. ओके, त्यावरती क्लिक करायचं. इथे ना आपला जो मोबाईल नंबर आहे जो आपण बिझनेस साठी यूज करणार आहे त्यावरती क्लिक करायचं. इथं तुमचा तो नंबर टाकायचा आहे आणि ना कोणी लिंक ओपन केली तर तिथं तुम्हाला, एक मिनिट. ओके, कोणी लिंक ओपन केली ना तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज काय आले पाहिजे, तर आपण इथं टाईप करू. ओके, आपण इथं टाकलंय, डायरेक्ट आपल्याला हा मेसेज येईल की सर मला तुमच्या बिझनेस बद्दल माहिती पाहिजे. काय करायचं, त्यानंतर आहे ना इथं जनरेट माय व्हॉट्सअप लिंक वरती क्लिक करायचं आहे. ओके, इथे ना हा QR कोड तुम्ही तुमच्या म्हणजे इथं पण टाकू शकता पोस्टला. त्याला टाकल्यानंतर आहे ना तुम्ही म्हणजे जो स्कॅन करेल तो तुमच्या व्हॉट्सअपला येणार. ओके, त्यानंतर आहे ना इथं कॉपी लिंकचा ऑप्शन येते, त्याच्यावरती क्लिक करायचं. कॉपी लिंक करून परत व्हॉट्सअप सॉरी इंस्टाग्राम ओपन करायचं आहे आपलं. ओके, त्यानंतर आहे ना ऍडेड प्रोफाईल वरती क्लिक करायचं. इथे ना ऍड लिंक लिहून येते, दिसतंय का सर्वांना?
बघा नेम दिसते, युजर नेम, त्यानंतर बायो, त्यानंतर लिंक्स. ओके, लिंक वरती क्लिक करायचंय आणि इथं आहे ना ऍड लिंक वरती क्लिक करायचं. इथं आहे ना तुम्ही जे लिंक कॉपी केली आहे त्याला पेस्ट करायचं. ओके, इथं टाकायचं टायटल मध्ये. व्हॉट्सअप मी. ओके, मग त्यानंतर डन करायचंय. डन केल्यानंतर तुमची लिंक सेव्ह होणार. बघा इथं आहे ना आपली, बघा बायो दिलंय, बायो मध्ये काय लिहिलं, लिंक इन बायो डीएम मी फास्ट. ओके, लिंक वरती क्लिक कोणी करेल ना तर असं मेसेज येईल आपल्याला. बघा इथे लिहून येते चॅट व्हॉट्सअप. नेटवर्क डाऊन इथं. हे बघा लिहून आले, कोणी व्यक्ती तुमची जे लीड आहे ना ते डायरेक्ट इथं क्लिक करेल, सेंड, डायरेक्ट सेंड होणार. ओके, समजलं का इथपर्यंत? कमेंट मध्ये सांगा मला. हे लिंक आहे ना सर्वांना बनवायची आहे, कारण ही लिंक खूप महत्वाची आहे. ओके, इथे आहे ना 34 मेंबर आहे, 34 मधून कमीत कमी 5 व्यक्तींचे मेसेज येत आहे आपल्याला, रिप्लाय येत आहे. ओके, परत सांगायचं आहे का? लवकर कमेंट करा मला. गौरव, तुझं नेटवर्क डाऊन आहे. ओके, तू आहे ना परत परत तेच तेच मेसेज कॉपी पेस्ट करू नको. परत सांगायचं आहे का सर्वांना, यस किंवा नो? सर्वांचे रिप्लाय येतील ना तेव्हा मी सांगेल. ओके, आणि सर्व कॅमेरा ऑन करा, मला बघू द्या कोण काय करते तर. ओके, बघा सगळ्या सर्वांकडे आहे ना आपलं हे आहे. ओके, काय म्हणतात त्याला, सॉरी, गुगल आहे. गुगल वरती क्लिक करायचं. ओके, एक मिनिट परत सांगतो. गुगल ओपन करायचंय, तुम्ही लिहून घ्या वाटलं तर. ओके, नोट घेऊन घ्या सर्व, मी 2 मिनिटं थांबतोय. सर्वांनी नोट आणली असेल तर यस टाईप करा, तोपर्यंत मी सांगत नाही. कसं तुम्हाला पण परत परत सांगायला हे होते ना, तुम्हाला समजत नाहीये तर तुम्ही नोट करून घ्या. 2 मिनिटाचा वेळ देतोय तुम्हाला. ओके, नोट आणल्यानंतर सर्वांनी यस टाईप करा मला, मग मी स्टार्ट करतो कंटिन्यू. ओके, आणली का सर्वांनी नोट? ओके, तर बघा काय करायचंय, इथं सर्च करायचंय तुम्हाला. काही अवघड नाही मित्रांनो, इझी आहे. फक्त तुम्ही ना तुमचा माइंडसेट ठेवा आणि मी जे सांगतोय ना त्याच्यावरती लक्ष द्या. ओके, तुम्हाला आजूबाजूनं खूप आवाज येत असेल माझं, कारण इथं पाऊस चालू आहे. काय करायचंय, सर्च मध्ये टाईप करायचंय व्हॉट्सअप लिंक. ओके, व्हॉट्सअप लिंक टाकल्यानंतर आहे ना पहिला ऑप्शन येतंय तुम्हाला. ओके, हॅलो, तिथं बघा तुम्हाला ऑप्शन देत असेल, फर्स्ट ऑप्शन, स्क्रीन शेअर नाही झाली.
सर्वांना स्क्रीन दिसतेय का? वन मिनिट. वेट. आता दिसतेय का? नाही दिसत आहे. वन मिनिट. आवाज क्लिअर आहे का माझा? ओके, आता शेअर झाली का स्क्रीन सर्वांना? कमेंट मध्ये मला मेसेज करा. ओके, आवाज क्लिअर आहे? काय करायचंय तुम्हाला? गुगल ओपन करायचंय. ओके, ज्यांचा गुगल यूज नाही करता येत ते क्रोम वरती पण करू शकतात, ब्राउझर वरती करू शकतात. ओके, गुगल ओपन करायचंय. इथं सर्च करायचंय तुम्हाला व्हॉट्सअप लिंक. व्हॉट्सअप लिंक वरती पहिलं लिंक आहे क्रिएट व्हॉट्सअप लिंक. ओके, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्क्रोल करायचंय बघा, तुम्हाला जो फर्स्ट ऑप्शन दिलाय ना क्रिएट फ्री व्हॉट्सअप लिंक, त्यावरतीच क्लिक करायचंय. ओके, नाहीतर तुम्ही बाकीचे दोन ऑप्शन दिले त्याच्यावरती क्लिक करणार तर तुम्हाला पैसे मागितले जाणार. ओके, तर हे फ्री आहे. त्याच्यावरती क्रिएट अ फ्री व्हॉट्सअप लिंक वरती क्लिक करायचं. इथं तुमचा नंबर टाकायचा आहे जो तुम्ही यूज करणार आहे. ओके, इथं आहे ना जो समोरचा व्यक्ती तुम्हाला काय मेसेज करणार आहे लिंक ओपन केल्यानंतर, त्यावरती काय करायचंय तुम्हाला इथं सर्च टाईप करायचंय सर, किंवा लेडीज असतील तर तिथं टाकू शकता मॅम मला आहे ना बिझनेस बद्दल माहिती पाहिजे, किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. ओके, समजलं इथपर्यंत? हॅलो, इथपर्यंत समजलंय का सर्वांना? तुम्ही कमेंट करा. इथं 32 आहे, 32 मधून 2 आयडिया माझे आहे. 30 जणांचे मला मेसेज आले पाहिजे. 30 जेवढे आहे ना मेंबर त्यांचे मेसेज आले पाहिजे. ओके, तुम्ही रिप्लाय नाही देणार तर मला कसं कळेल की तुम्हाला समजलं किंवा नाही समजलंय? तुम्ही बोलले परत घ्या तर मी परत घेतोय. ओके, काय करायचंय त्यानंतर वरती घ्यायचं, इथं जनरेट माय व्हॉट्सअप लिंक वरती क्लिक करायचंय. त्यानंतर हा जो क्यू आर आहे ना तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. बघा तिथं खाली ऑप्शन दिलंय डाउनलोड क्यू आर. तुम्ही ना म्हणजे आपल्या व्हॉट्सअपला टाकू शकता, किंवा याची कॉपी करून आहे ना तुम्ही तुमच्या कॉलेज वगैरे असेल ना तिथं लावू शकता, की ज्यांना अर्निंग करायची ते मला मेसेज करा. तिथं तुम्ही तुमचं म्हणजे जे पोस्ट असेल ते बनवू शकतात, तिथं क्यू आर देऊ शकतात. ओके,
त्यानंतर काय करायचं, इथं कॉपीची लिंक देते, कॉपी लिंक ऑप्शन येतोय ग्रीन मध्ये, दिसतोय सर्वांना, त्यावरती क्लिक करायचंय. मग काय करायचं तुम्हाला, सॉरी इंस्टाग्राम ओपन करायचंय. एडिट प्रोफाईल वरती क्लिक करायचं. त्यानंतर तिथं लिहिलंय ऍड लिंक्स. ओके बघा, 1 2 3 4 5 नंबरचा ऑप्शन आहे, दिसतंय सर्वांना लिंक्सचा ऑप्शन. त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ऑप्शन दिलंय तिथं बघा, ऍड एक्सटर्नल लिंक. ओके, त्यावरती क्लिक करायचंय. तिथं URL लिहिलंय ना, तिथंच लिंक कॉपी करायची, पेस्ट करायची आहे तुम्हाला. पेस्ट कसं करता माहितीये? काय करायचं, तिथून कॉपी केल्यानंतर आहे ना, इथं लिहिलंय जिथं बघा ब्लू लाईन हे होते, त्यावरती दाबून ठेवायचं. दाबून ठेवल्यानंतर बघा इथं पेस्ट लिहून येते, PASTE. ओके, त्यावरती क्लिक करायचं. आणि खाली टायटल आहे ना, त्यावरती क्लिक करायचंय. कोणी काय करते, खाली टायटल वरती लिंक कॉपी पेस्ट करते आणि वरती टायटल लिहितात, तसं पण ते डन होणार नाही. इथं तुम्ही टाकायचंय, तुमच्या हिशोबाने टाकू शकता, तुम्हाला जसं इझी चालेल, तुम्हाला काय करायचंय तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. त्यानंतर डन करायचंय. ओके, डन केल्यानंतर बॅक घ्यायचंय. इथं बघा लिंक दिसते सर्वांना, अगोदर नव्हती आता आली आहे. ओके, इथपर्यंत कळलं सर्वांना? सर्वांचे रिप्लाय आले पाहिजे. ओके, लवकर लवकर, कारण ज्याचे रिप्लाय नाही तो म्हणजे आळशीपणा करतोय, तो झोपला असेल किंवा काही जेवण वगैरे करत असेल, बसला असेल. ओके बघा, इथं व्हॉट्सअप लिंक दिसते ना, इथं आता तुमची लीड आहे. आता एक्झाम्पल बघा, मी ना, ओके, काय नाही बघा, इथे आहे ना व्हॉट्सअप लिंक कोणी ओपन करेल त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची वेबसाईट ओपन होईल. ज्यांना झोप येत आहे ते लेफ्ट होऊ शकतात. ओके, इथं ओपन व्हॉट्सअप करायचंय. तुम्हाला नाही करायचंय काही, नाहीतर तुम्ही काय करणार, स्वतः जाणार, लिंक ओपन करणार, स्वतःला मेसेज करणार. त्याला लीड नाही म्हणत. ओके, जे तुमची लीड असतील, जे अदर पर्सन असेल ना, तो मेसेज करेल. आता बघा इथं लिहून आलंय, अगोदर मी असं टाईप केलं होतं बघा, सर मला तुमच्या बिझनेस बद्दल माहिती पाहिजे. इथं नेटवर्क डाऊन आहे खूप. ओके, एक्झाम्पल ते येऊन गेलंय, ते डन केलंय मी, तुम्हाला दिसत नसेल. ओके, समजलं का? हे लाईव्ह चालू आहे, थोडं मागे नाही येते. हे व्हिडिओ असते तर तुम्ही मागे स्किप करून परत बघू शकाल. ओके, समजलं इथपर्यंत? बघा तुमच्यासोबत मी पण टार्गेट घेतलंय बघा, मी पण न्यू आयडी बनवली आहे. सर्व आयडी बनवायची आणि आहे ना, उद्याच्या मीटिंगला आहे ना, सर्वांनी मला मेसेज करायचंय की मी आयडी बनवली. सर व्हॉट्सअपचं, इंस्टाग्रामचं काही समजलं नाही. ओके, तुम्हाला व्हिडिओ किंवा तुम्ही युट्यूबला सर्च करून बघू शकता, इथं रेकॉर्डिंग झाली तर तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळेल. ओके, त्यानंतर परत एडिट प्रोफाईल वरती क्लिक करायचंय. इथं जेंडर लिहिलंय ना, तिथं कोणी लेडीज मेल असेल तर मेल करा, फिमेल असेल तर फिमेल करा. ओके, त्यानंतर डन करा. इथं बघा कॉन्टॅक्ट ऑप्शन लिहिलेलं आहे. इथं तुमची जे जीमेल आयडी आहे, व्हॉट्सअप कोणतं यूज होणार इथं नंबर, ऑनली जे बिझनेस व्हॉट्सअप यूज करताय ना, ते इथं नंबर टाकू शकतात. ओके, आणि कोणीही बिझनेस व्हॉट्सअप यूज करू नका, बिझनेस व्हॉट्सअप लवकर बॅन होते जास्त लीड आल्यानंतर. जे आपलं ऑफिशियल व्हॉट्सअप आहे ना, हे वाला, ओके, हे वाला व्हॉट्सअप यूज करायचंय तुम्हाला, ओनली बिझनेस व्हॉट्सअप यूज करू नका. ओके, अजून काही विचारायचं आहे का कोणाला?
त्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, आता बघा तुमची न्यू आयडी आहे. तुम्हाला जास्त आहे ना कॉपी पेस्ट नाही करायचं, आयडीवरती काय नाही करायचंय. कमीत कमी 4-5 दिवस तुम्ही आयडी सायलेंट ठेवा, फक्त पोस्ट करा, अपलोड करा. किंवा तुम्ही चेक ना करून घ्या. मेसेज करू शकता. काय करायचं, सर्च वरती क्लिक करायचं. इथे आहे ना सर्च करायचं, आता कुणी बिझनेस करतोय चांगला. ओके. तर आता एक्झाम्पल मी माझं स्वतःची आयडी घेतो. बघा मित्रांनो, तुम्ही ना आता माझ्या आयडी वरती असं स्पेस असते, डॉट असते, तर माझी आयडी लवकर नाही आली असती. बघा सिंपल आयडी तर बघा लगेच येईल. ओके. बघा म्हणून म्हणतो सिंपल नाव टाका, काही टाकू नका. काय करायचंय, समोरच्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करायचंय. फॉलो केल्यानंतर आहे ना, आता माझी ही पोस्ट आहे. ओके. मला नाही, एक्झाम्पल दुसरीच घेऊ द्या, नाही तर तुम्ही माझ्याच लीडला मेसेज करणार. ओके. ही आयडी न्यू आहे, तुमच्या सर्च मध्ये लवकर आयडिया येणार नाही डिजिटल टाकल्यानंतर. बघा इथं भरपूर आयडिया आले. ओके. किंवा जे मोटिवेशनल असतात ना, ते बघा टकला मोटिवेशनल माहिती असेल, त्याची लीड आहे ना एकदम ऍक्टिव्ह लीड असते, मोटिवेशनल लीड असते. तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज करू शकतात. ओके. आता ही आयडी आहे, या आयडी वरती क्लिक करायचं. आता बघा फॉलोअर्स पण छान आहे, सगळं आहे, पण ही आयडी आपल्या कामाची नाही. ओके. तुम्ही जे टॉप आहे ना त्यांचे नाव सर्च करायचं आहे. बघा टकला टाकतावर बघा त्याचं ब्रँड झालंय एक. ओके. तुम्हाला पण तुमच्या नावाचं ब्रँड बनवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही ब्रँड नाही बनवणार तोपर्यंत होणार नाही. ओके. याची फेक आयडी आहे. आता बघा काय करायचं, याला किती लाईक आले, 2129 लाईक आहे, त्यावरती क्लिक करायचंय. आता त्याची व्हिडिओ मोटिवेशनल आहे, ज्याला आवडले त्याची व्हिडिओ त्यांनीच लाईक केलंय किंवा कमेंट केलंय. बघा काय करायचंय तुम्हाला, आता हा व्यक्ती आहे, त्याची प्रोफाईल ओपन करायची. आता बघा प्रायव्हेट आयडीला मेसेज नका करा. ओके. आता बघा हा व्यक्ती आहे. ओके. आता तो ट्रॅक्टरची व्हिडिओ टाकतो. काय करायचं, त्याचे व्हिडिओ आहे ना लाईक करायचे, 1-2 व्हिडिओ. म्हणजे त्याला आहे ना नोटिफिकेशन मध्ये आपलं नाव दिसते की हा व्यक्ती कोण आहे. आणि काय करायचं, त्याला फॉलो करायचंय. फॉलो केल्यानंतर मेसेज वरती क्लिक करायचं. आता इथं जर डायरेक्ट दिसतंय तो यूपी बिहारचा व्यक्ती आहे. ओके. तर त्याला मेसेज काय करायचं, तुमच्या हिशोबाने मी तुम्हाला एक मेसेज देईल, तुम्ही तो पण टाईप करू शकता. सध्या आपल्या या मोबाईलमध्ये नाहीये म्हणून मी असं मेसेज केलंय. ओके. आता तो काय करेल, आता त्याला डीएम मध्ये मेसेज केलंय तुम्ही, तो तुमचे व्हिडिओ वगैरे बघणार किंवा तुम्हाला फॉलो बॅक देणार. ओके. फॉलो बॅक दिल्यानंतर तुमचे काय होणार, फॉलो वाढणार. आता जसं विराट कोहली झाला, त्याचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहे. काय करायचं, त्याच्या फॉलोअर मध्ये जे लाईक करतात फक्त फॉलो करायचे, 10 फॉलो करायचे. किती, 2 तासानंतर 10-10 फॉलो करायचे. म्हणजे 10, 20, 30, 40, 50. 50 फॉलो करायचे दिवसभरातून. त्याच्यातून तुम्हाला फॉलो बॅक खूप जणांचे येणार किंवा ऑटोमॅटिक फॉलो येणार. त्यानंतर तुमचे फॉलोअर्स वाढणार. ओके. आता इथं किती बसले, 28 मेंबर आहे. 28 मेंबरनी काय करायचं, उद्याच्या मीटिंगला सर्वांनी आयडी रेडी करून यायची. ओके. आयडी रेडी केल्यानंतर मला सांगा, मी तुम्हाला पुढची स्टेप अजून सांगणार की लीड कशी येणार आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना. ओके. कोणाचा काही डाऊट आहे का इथं.
सर्व रिप्लाय करा पटकन. काहीच डाऊट नाही ना. इथं सर्व आता मी सांगितल्याप्रमाणे आयडी तयार करणार ना. आयडी तयार करा तुम्ही आणि मला आहे ना, मी स्वतः तुम्हाला फॉलो करणार. ओके, या न्यू आयडी वरून करणार. तुम्ही पण फॉलो. म्हणजे आता बघा इथं 28 मेंबर आहे, 27 मेंबर आहे. काय करायचं सर्वांनी ना, उद्या मीटिंग नंतर आहे ना, इथं लिंक पेस्ट करायची आहे चार्ट मध्ये आणि एकमेकांना फॉलो करा. फॉलो केल्याने बघा इथं 27 मेंबर एकमेकांना फॉलो करणार तर तुमचे 27 फॉलोअर इथं होणार. ओके, पण तुम्ही जे व्हिडिओ टाकणार ते तुमचे इथं जेवढे बसले 27 मेंबर त्यांना आयडीला दिसणार. आयडीला दिसल्यानंतर ते तुमच्या आयडीला लाईक करणार. इंस्टाग्रामचे रूल्स काय माहिती आहे का तुम्हाला? आता जसं तुमचे 4 फॉलोअर्स आहे, 4 फॉलोअरला अगोदर तुमची व्हिडिओ जाणार. ओके, ते व्हिडिओ व्हायरल कशी होते मी तुम्हाला सांगतो. 4 फॉलोअर्स आहे, 4 फॉलोअरला ते व्हिडिओ दिसणार. आता तुम्ही चांगली व्हिडिओ टाकली तर ते तुमचे 4 मेंबर तुम्हाला लाईक करणार, पूर्ण व्हिडिओ स्किप बघणार. ओके, कोणी नाही तर तुम्ही अशीच बेकार व्हिडिओ टाकली इथून उचलून तिथून उचलून की कोणाच्या तिथं. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार ना, त्यावरती कोणाचं नाव नाही पाहिजे. नाहीतर खूप मुलांचं नंबर असते तिथं किंवा नंबर असते मेंबरचे, तुम्ही तेच व्हिडिओ अपलोड करतात. जे तुमची व्हिडिओ व्हायरल होते ते त्यांच्याकडे लीड जाते. ते बघायचं नंतर व्हिडिओ टाकायची. क्वालिटी तुम्हाला कुठून मिळेल ते पूर्ण मी शिकवणार. ओके, इथं एकमेकांना फॉलो करायचे. त्यानंतर तुमचे म्हणजे काय होईल की आता इथं 27 मेंबर आहे, 27 मेंबर मधून आता तुम्ही फॉलो केले 20 झाले. कारण हे सगळे असे की एकमेकांना फॉलो नाही करणार. ओके, तेवढं मला माहिती आहे. कारण बघा तुम्ही दुसऱ्याला फॉलो करणार, तो तुम्हाला फॉलो करणार, फॉलो बॅक देणार. तो तुम्ही त्याची व्हिडिओ लाईक करणार, तो तुमचे लाईक करणार. तुमची व्हिडिओ जास्त व्हायरल होणार. ओके, आणि तुम्ही एकमेकांचा सपोर्ट घेऊ शकतात. ओके, ज्यांनी आयडी बनवली आहे किंवा ज्यांनी नाही बनवली आहे, ज्यांनी बनवली आहे त्यांनी याप्रमाणे वर्क नाही केलं असेल, जसं मी सांगितलं तसं करा. तुम्ही त्याला नाव वगैरे व्यवस्थित टाका. इथं मला एकाची कोणाची कोणी आयडी बनवली इथं? सर्वांनी आयडी बनवली का? सर्वांनी आयडी बनवली आहे? ओके, इथं कोणी कोणी आयडी बनवली? आरती मॅडम तुमच्या आयडीची इथं लिंक पेस्ट करा बरं कमेंट मध्ये एक वेळेस, चॅट मध्ये, किंवा कोणी पण कोणाची पण आयडी इथं पेस्ट करून घ्या. पेस्ट करा इथं आयडी. ज्यांनी आयडी बनवली ना त्यांनी इथं आयडीची लिंक शेअर करा मला. ओके, स्क्रीन दिसते का माझी? सर्वांना स्क्रीन दिसते का माझी? ओके, बघा एक कुमारनी आहे ना आयडी बनवली व्यवस्थित. बघा त्याची आहे ना, बघा त्याचं बायो मध्ये त्यांनी पूर्ण व्यवस्थित टाकलंय. फक्त त्यांनी काय केलं, ऑनर म्हणून केलंय, डिजिटल बिझनेस ऑनर. ऑनर म्हणजे काय असते? मालक असतो, राईट? तर तिथं तुम्ही ते नको टाका. आणि तुम्ही काय टाकलंय बघा खाली, इंस्टाग्रामचा वापर करून पैसे कमवा. हे चुकीचं टाकलंय तुम्ही. तिथं काय टाका, मोबाईलचा वापर करून तुम्ही पैसे कमवा. ओके, बघा यांनी ना हायलाइट टाकले. बघा त्यांची अर्निंग नाही झाली, कोणी story बघणार त्यांना काय वाटेल यांनी 50,000ची अर्निंग केली. लेडीज आहे. ओके, लेडीजनी अर्निंग केली तर आपण करू शकतो. बरोबर आहे ना? सगळं कॅमेरा ऑन करा. मी तुम्हाला लाईव्ह बघतोय इथं. मला पण बघू द्या कोण काय करते तर. सर्व कॅमेरा ऑन करा. ओके, बघा यांनी अजून टाकली किंवा टाकली 30 मेला टाकली आहे. 29 मे, 30 मे. बघा दोन वेळा स्टोरी टाकली 2 दिवस. आणि यांची आयडी केव्हा बनली मी सांगतो तुम्हाला.
त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये आयडी बनवली आहे. ओके. आणि त्यांनी या आयडीचं 2 वेळा नाव चेंज केलंय. तुम्ही ना फिक्स नाव ठेवायचं. हे जे तुम्ही इथं दिसते ना फॉर्मर युजर नेम, त्यांनी ना तुमच्यावरती स्ट्राईक लागते, सस्पेंड होते. तुम्ही जास्त नाव चेंज करणार ना तुमची आयडी बंद होईल. एकच वेळा नाव फिक्स ठेवायचं आहे. ओके. आता बघा यांनी ना सगळ्यात मेन म्हणजे हे टाकलंय की डॉक्युमेंट कंपनी लीगल आहेत का नाही आहे. कोणी हे बघणार त्यानंतर तुम्हाला मेसेज करणार. जास्त कॉपी पेस्ट करू नका. ओके मी लेफ्ट करून टाकेल. बघा इथं बघू शकता 100% लिगल आहे. हे जे दिलंय ना इथं सर्टिफिकेट ते तुम्हाला टाकायचं आहे. ओके. आयडी छान बनवली. तुम्ही नाव काय टाकलंय तुम्ही एक वेळेस नाव चेक करू द्या. आता बघा यांनी नाव काय टाकलंय कुमार टाकून डॅश दिलंय. बघा तुम्हाला तसं नाही टाकायचंय. तुम्ही असं तुमचं नाव आहे जे असेल ते टाका. ते डॅश डॉट असं काही टाकू नका. एकदम सिम्पल टाका की जे सर्च करण्यामध्ये. आता मी कुमार टाकेल त्यानंतर डॅश टाकेल. ओके. ते लवकर येत नाही. एकदम सिम्पल मी जसं सांगितलंय तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता. इथं माझं नाव बघा ना तुम्ही. कोणी टाकेल तर डायरेक्ट येणार. म्हटलं तुम्ही टाकून बघू शकता नंतर. ओके. बघा यांनी ना ओल्ड आयडी वरती काम केलंय. ओके. हे गौरव पाटील यांनी ओल्ड आयडी वरती काम केलंय. त्यांचे 17 पोस्ट आहे आणि त्यांनी हे ओके. बघा त्यांनी काय टाकलंय. त्यांनी पण हेच टाकलंय सेम इंस्टाग्रामचा वापर करून पैसे कमवा. तुम्हाला हे नाही टाकायचंय. एवढं सर्व लक्षात घ्या. इंस्टाग्रामचं नाही टाकायचंय तुम्हाला. कोणत्याही प्लॅटफॉर्मचं नाही टाकायचंय. तुम्हाला काय टाकायचंय तिथं मोबाईल स्मार्टफोनचा किंवा मोबाईल फोनचा वापर करून तुम्ही अर्निंग करू शकता. आता सगळ्यात मेन बघा त्यांनी ना त्यांचे फॉलोअर्स किती आहे 1095 राईट. आणि फॉलोइंग किती आहे 968. कोणी काय करते तुमचे फॉलोअर्स असतात 10 आणि तुम्ही 100 लोकांना फॉलो केलेलं असते. बरोबर आहे ना. तसं करू नका. जेवढे फॉलोअर्स आहे त्याच्या निम्मे म्हणजे त्याचे अर्ध्या पटाने तुमचे फॉलोइंग पाहिजे. त्यानंतर बघा त्यांनी ना इथं काय टाकलंय हायलाइट दिसते. त्यांनी इथं लाईव्ह प्रूफ दिलंय पण हायलाइट जे आहे ना इथं त्यांनी नावच नाही टाकलं फक्त हायलाइट करून ठेवलंय. तसं नाही पाहिजे. इथं तुम्ही टाका की लाईव्ह प्रूफ खाली लिहून घ्या. बघा त्यांनी कोणत्या मॅडमचा आहे ना नंबर टाकलाय. ओके. त्याला घेणार आपल्या आयडीला टाकणार पण इथं जो नंबर आहे त्या नंबरवरती लीड जाणार तुमची. सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त तुम्ही मला रिस्पॉन्स देत चाला. ओके. आता इथं 35 की 32 मेंबर होते त्यामधून आता 21 राहिले. 10 मेंबर निघून गेले कारण त्यांना गरज नाहीये. त्यांना समजलं नसेल. ओके. हे बघा मीटिंग. आता यांनी मीटिंग पण टाकून दिली आहे. हे चुकीचं केलं. मीटिंगचं स्पेशल मीटिंग मध्ये पाहिजे. जे मीटिंग आहे ना त्याचं तुम्ही स्पेशल बनवा ना मीटिंग म्हणून मीटिंग मध्ये टाका. वरती ना माझी आयडी होती बहुतेक. त्यांनी पुन्हा ब्लॅक केलंय. ब्लॅक नाही करायचं. ते तिथं काय करायचं माहिती आहे का. तिथं टाकल्यानंतर तुमचा नंबर टाका किंवा तिथं काही माहिती लिहा ना तुम्ही. तसं ब्लॅक करू नका. ओके. आता मीटिंग बघा त्यांनी तिथं पण ऍड केलंय आणि इथं पण ऍड केलंय. तसं करू नका. ओके. तुम्हाला माझी हायलाइट दाखवतो मी. स्क्रीन दिसते का सर्वांना. बघा माझे फॉलोअर्स किती आहे आणि फॉलोइंग किती आहे. ओके.
बघा मी इथं इन्कम तर टाकलंय आणि इन्कम मध्ये काय केलंय, इन्कम दिसते, इन्कम मध्ये आहे फक्त त्यात. आणि मीटिंग मध्ये बघा फक्त मीटिंगचं दिसणार तुम्हाला. ओके. तर जय एखाद्या मीटिंगचं महाराष्ट्र आहे आपलं मित्रांनो, काल तर जेव्हा सर्वप्रथम तुम्ही डेट आणि हे तुम्हाला आवडते आता टाकलंय. इथं बघा अर्जुन आहे. ओके. तुम्ही जो प्लॅटफॉर्म वरती वर्क करताय त्यातच टाका, बाकी काय टाकू नका. इथं बघू शकता तुम्ही पोस्ट. आता बघा मी तुम्हाला व्हॉट्सअपचं क्यूआरचं सांगितलं होतं. ओके. इथं बघा जे काय लिहिलंय मी, टाकलं काय, पोस्ट कसं बनवलंय मी, तिथं काय लिहिलंय, ऑनलाईन घरून काम करा, व्यवसायाची सुवर्ण संधी. ओके. पार्ट टाइम किंवा फुल टाइम मध्ये एक्स्ट्रा इन्कम कमवा. दिवसाला 4 ते 5 तास काम. शिक्षणाची अट नाही, कारण इथं शिक्षणाची अट नाही आपल्याला. फक्त अट कशाची आहे तुम्हाला थोडं माहिती पाहिजे. ओके. कोण करू शकते, नोकरदार म्हणजे जे नोकरीला आहे तो व्यक्ती करू शकते, गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ, विद्यार्थी, व्यावसायिक म्हणजे बिझनेसमॅन करू शकते. आता हा क्यूआर जो स्कॅन करेल त्याच्याकडे आपली लिंक ओपन होईल. ओके. ते लिंक ओपन करेल तो आपल्याला मेसेज करेल. तुम्ही हे माझी ही पोस्ट आहे ना, तुम्ही काय करायचं, डाउनलोड करू शकतात, ते टाकू शकतात. ओके. इथपर्यंत समजलं सर्वांना. अजून एक एक्झाम्पल मध्ये एक आयडी घेऊ आपण. एक लेडीजची आयडी घेऊ. ओके. मला कमेंट करा. बघा यांनी पण सेम काय केलंय बघा, इथं आहे ना नाव चेंज केलंय त्यांनी. बघा तुमचं बाकीच्यांचं काय लिहिलंय, इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही पैसे कमवा. यांनी काय केलंय, मोबाईलचा वापर करून पैसे कमवा. राईट. पण यांनी आता काय लिहिलंय तिथं, आतापर्यंत 10+ लोकांनी स्टार्ट केलं डीएम. पण डीएम खाली काय काय नाहीये. ओके. दिसते तुम्हाला तिथं लिंक नाही, काय नाहीये. तर तुम्हाला इथं लिंक टाकायची आहे, त्या लिंक वरती क्लिक करणार, तो व्यक्ती तुमच्याकडे येणार. ओके. आणि पोस्ट बघा, त्यांनी पोस्ट टाकली त्यांनी. आणि नाव बघा त्यांनी काय केलंय, आरती डॅश देशमुख डॅश, त्यानंतर काय केलंय 28. ओके. हे चुकलंय, म्हणजे काय करायचं तुम्हाला, असं टाका ना तुम्ही, अर्न विथ आरती, डिजिटल आरती देशमुख, त्यानंतर तुम्ही टाका 0 आणि 28, ते चालेल. सिम्पल टाका. ओके. आता बघा एक गर्ल्स आहे, त्यांनी काय केलंय, त्यांची व्ह्यू वगैरे बघू इकडे. ते डेली पोस्ट करतात. बघा व्ह्यू किती गेले यांचे, 1016, 996, 2344. बघा व्ह्यू, स्टार्टिंगचे व्ह्यू किती आहे बघा. व्ह्यू छान गेले यांचे, म्हणजे डेली पोस्ट करताय. ओके. आणि फॉलोअर्स पण त्यांची इथूनच आले. आता ही पोस्ट आहे, त्यावरती क्लिक करू आपण. बघा ज्यांची एंटरटेन चांगली आहे, तुम्ही टाकू शकता. तर तुम्ही दिवसाला 2000 कमवू शकतात. अधिक माहितीसाठी कमेंट मध्ये यस टाईप करा, फॉलो करा, तरच पूर्ण माहिती मिळेल. बघा तुमचे फॉलोअर्स पण वाढणार. ओके. आणि कमेंट बघा, कमेंट काय ओके. इथं बघा प्रसादनी ना येस मॅसेज. ओके. तो आवाज येतच आहे. बघा त्यांनी काय लिहिलं, सर्वप्रथम आयडी ला फॉलो करा आणि या नंबरला मेसेज करा. ओके. या नंबरला मेसेज जाणार लीडचे. बघा त्यांनी सर्व रिप्लाय देत गेलंय. मी तुम्हाला ना हे पण शिकवेल की डायरेक्ट तुमच्या कमेंट मध्ये कोणाचा मेसेज आला ना, त्याला ऑटोमॅटिक डीएम जाणार, त्याला ऑटोमॅटिक तुमचा नंबर जाणार, न टाईप करता. ओके. फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका, मी पूर्ण शिकवणार. बघा यांची व्ह्यू बघा तुम्ही इकडे, सेम पोस्ट टाकताय. बघा यांनी काय केलं, आता हे बेस्ट दिसतंय, पण आता जे बुकचं बॅकग्राऊंड आहे, पण जे टायटल लिहिलंय तुम्ही ते अवघड आहे. ओके. बघा मराठी बोलणाऱ्या 50 लोकांची गरज आहे, काम फक्त 1 तास, रोज पेमेंट 2000, शिक्षण 10वी पास. ओके.
बघा इथे ना यांनी नंबर दिले, पण हे कसं चुकीचं दिसते, किंवा हँडरायटिंग मध्ये पाहिजे, किंवा जो बॅकग्राऊंड आहे ना तो चेंज पाहिजे. ओके, 3 मिनिटं बाकी आहे. 3 मिनिटामध्ये आपण काय करू, तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करून घेऊ. 3 नाही, 8 मिनिटं बाकी आहे, कारण 10:05 मीटिंग एंड होणार. ओके, मला 1 मिनिट, आता रोहन सरचं घेऊन घेऊ. दिसते का स्क्रीन? स्क्रीन दिसते का सर्वांना? कमेंट मध्ये मेसेज करा लवकर. बघा यांची आयडी आहे, राईट. त्यांनी काय लिहिलंय, त्यांनी जय जिजाऊ जय शिवराय लिहिलंय. त्यानंतर मोबाईलचा वापर करून पैसे कमवा. पेज ऑनर कोण आहे, पेजचे ऑनर कोण आहे ते टाकू शकता तुम्ही, तुमची पर्सनल आयडी टाकू शकतात. ओके, पोस्ट बघा किती पोस्ट केले त्यांनी, 259 पोस्ट केले. आता बघा हे यांचं वय कमी आहे, राईट. असं नको समजा की वय कमी आहे, त्यांची अर्निंग नाही झाली असेल. त्यांनी 2-3 लाख पेक्षा जास्त अर्निंग केली, बघू शकतात तुम्ही. ओके, हे बघा लाईव्ह आहे पूर्ण. किती कमवले? 3 लाख. ओके, 3 लाख पेक्षा आहे, कारण 3 दिवस झाले, 3 दिवसामध्ये अजून अर्निंग झाली यांची. बघा इथं 2 लाखचं पोस्ट बघा, तुम्ही ना करणार तेव्हा सक्सेस होणार, तुमचे पोस्टर बनणार सर्व. आता बघा यांनी ही पोस्ट बनवली आहे, काय लिहिलंय, आपल्या महाराष्ट्रात मराठी लोकांची बिझनेस मध्ये साक्षर बनवण्यासाठी मी काही लोकांची बिझनेस पार्टनर म्हणून निवड करत आहे. ओके, तुम्ही असं पण बनवू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का, वयाची कोणतीही अट नाही, तुम्ही बिझनेस माइंडेड असले पाहिजे. ओके, बघा त्यांनी ना तिथं अजून व्हॉट्सअप नंबर दिलाय. आता बघा यांची व्हिडिओ आहे, तुम्ही 400 रुपये आणि 50 रील पाहिजे 1000 रुपये. मित्रांनो, अशी एक ऍप्लिकेशन आहे माझ्याकडे. एक रील पाहिजे 20 रुपये, 20 रील पाहिजे, एक रील 1 मिनिट. असाल तर माझ्याकडे एक अशी स्किल आहे की ज्या स्किलचा यूज करून आपण दिवसाला 2 ते 2,500 रुपये इझिली कमवू शकतो. तर आज मी किती रुपये कमवले हे तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता. मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल तर माझ्याकडे एक अशी स्किल आहे की ज्या स्किलचा यूज करून आपण दिवसाला 2 ते 2,500 रुपये इझिली कमवू शकतो. तर आज मी किती रुपये कमवले हे तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता. आज मी मित्रांनो फक्त 2,400 रुपये त्या स्किलचा वापर करून कमवलेले. जर तुम्हाला पण ही स्किल शिकून दिवसाला 2 ते 2,500 रुपये कमवायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा आणि फॉलो करा. बघा आता यांची कमेंट, किती कमेंट आलाय त्यांना, 21 कमेंट आहे. ओके, आता बघा इथं मी त्यांना कमेंट केली आहे. ओके, बघा यांची कमेंट वगैरे बघा, तुम्ही बघू शकतात. यस यस, बघा यांनी किती वेळा केलंय यस. बघा त्यांनी काय लिहिलंय, पहिले फॉलो करा. फॉलो करणं एकदम गरजेचं आहे, तुमची व्हिडिओ जास्त व्हायरल होणार. मी काय बोललो, तुमचे 4 फॉलोअर असले अगोदर त्यांना व्हिडिओ जाणार, त्यांनी लाईक केल्यानंतर तुमची पुढे जाणार आहे. ओके, त्यांची हायलाइट बघा, ट्रेनिंग मध्ये त्यांनी ट्रेनिंग लिहिलंय, दिसतंय का? ऍक्शन मध्ये ओके, त्यानंतर माय अर्निंग, लाईव्ह अर्निंग 300K, 300K म्हणजे 3 लाख. ओके, स्टुडंट ऑफर मध्ये तुम्ही जे ऑफर आहे ना ते ऑफर टाकू शकतात. ओके, आता 4 मिनिटं राहिले. 4 मिनिटामध्ये कोणाचा डाऊट काय मला सांगा, लवकर सांगा, कारण 4 मिनिटानंतर मी लेफ्ट करणार आहे. स्क्रीन ऑफ झाली. ओके, कोणाला काही बोलायचं असेल त्यांनी हँड रेस करा. सर्व रोहन सर आहेत का तुम्ही मीटिंगला? एक व्हिडिओ बनवून घ्या, अनम्यूट करा सर. इथं बघा कॅमेरा सर्वांचे ऑफ आहे, जेवढे मेंबर आहे सर्वांचे ऑफ आहे, कारण त्यांना ना कोणी बसलं असेल, कोणी झोपलं असेल. ओल्ड आयडी ना चालेल स्वप्नील सर, पण काय करा, त्याचं नाव चेंज करा तुम्ही. जे तुमचे ओल्ड पोस्ट आहे ना त्याला अचू मध्ये टाका, म्हणजे डिलीट करू नका. मी डिलीट करायचं नाही म्हणत, जे बेस्ट पोस्ट आहे तुमचे, तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकतात. ओके,
रोहन सर व्हिडिओ बनवा ना एक. कशी व्हॉइसची का अशी साधी? साधी म्हणजे बघा बघा तुमच्या हिशोबाने. ते आता आज बनवली तशी बनवा किंवा फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या, स्क्रीन रेकॉर्ड. ओके. स्क्रीन रेकॉर्ड करतो बट व्हॉइस मध्ये करतो. ओके. ओके ओके. मी त्यांना सांगतो तोपर्यंत कोणाचे डाऊट आहे ते क्लिअर करतो. ओके. ठीक आहे, पूर्णपणे टोटली एकदा कॅमेरा ऑन करून घ्या सगळे. सर्व मी इथे सर जेवढे मेंबर आहे ना, जास्त कॅमेरा ऑफ तो लेफ्ट करेल मी. ओके. कॅमेरा दीपक ऑन शिंदे करा. कॅमेरा ऑन करा. पोपट जाधव, गायत्री मॅडम. ओके गुड. तुषार कांबळे सर्व कॅमेरा ऑन करा. विशाल सर कॅमेरा ऑन करा. आरती देशमुख बघा तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ तुम्ही तुमच्या आयडी ला टाका. कारण तुमची लीड बघणार आहे की तुम्ही पण मीटिंग करतात. ओके, खरं शिकवल्या जाते. तुम्हीच त्यांना नाही दिसणार तर ते तुम्हाला मेसेज कसं करणार आहे? केले का सर्वांनी ऑन? सर्व कॅमेरा ऑन करा. इथं एक कोणाचा कॅमेरा ऑफ दिसला नाही पाहिजे. ओके. मी बघतोय तुम्हाला कोण काय करते. इथं एवढं फोटोशूट नाही चालू आहे, केस वगैरे काही असू द्या. स्वप्नील सर कोणी बघणार नाहीये आपल्याला. ओके. रोहन सर घेताय ना तुम्ही? अनम्यूट करा इकडे. मी पण घेतोय, तुम्ही पण घ्या. ओके. तर कोण काय करते इकडे बघू द्या मला. बाकीचे हे झोपले बघा. तुषार कांबळे सर झोपले, देवराज देशमुख सर झोपले. ओके, कारण हे ऑफलाईन असतील बहुतेक. तेच बघायचं होतं मला, कोण एंड पर्यंत कोण काय करतोय. इथं अर्धे पडून जात आहे. पडू द्या त्यांना, काही विषय नाही. जो इथं राहणार, जो सक्सेस होणार, त्याला सक्सेसच्या पायरीवरती नेऊ आपण. ओके. सर्व तुम्ही पण स्क्रीन रेकॉर्ड करा आणि माझी आयडी आहे डिजिटल विशाल सिंग, त्याला मेन्शन करा. मी मेन्शन बॅक देतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही मेन्शन बॅक देणार मला, जे माझे फॉलोअर्स आहे ते तुमच्याकडे येणार. ओके, कळलं का? सगळं स्क्रीन रेकॉर्ड करा किंवा स्क्रीनशॉट करून मला डिजिटल विशाल सिंग माझी आयडी आहे त्याला मेन्शन करा. ठीक आहे सर, मी व्हिडिओ केलेला आहे. ओके ओके. तर किती वाजले? 10:05 राईटच. ओके, चला मीटिंग एंड करू. ओके बाय, टाटा. आणि सगळ्यात एक मिनिट, मी तुम्हाला लिंक देतो. त्या लिंक वरती तुम्ही ना जॉईन करा टेलिग्राम. तिथं तुम्हाला सर्व डिटेल, तुम्हाला जे बायो दाखवले ते बायो देतो. ओके, जे मेसेज बायो ते बायो हायलाइट कवर ते टाकतोय मी. एक मिनिट. ओके, लई सर्व जण जॉईन करा. ट्रेनिंग अटेंड करणार. काय सर? लई जण ट्रेनिंग अटेंडच करणार. माझं नका तर करू द्या. याच्यामध्ये मीटिंग सेंड केली मी तर. माझे याच्यामध्ये 2 टीममेट आहे रोहन सर फक्त, पेस्ट ते करता का तुम्ही? काय मी म्हणले? सकाळी एक तुम्हाला लिंक दिली होती, ते पेस्ट करा ना. टेलिग्रामची? हा, टेलिग्रामची. ठीक आहे, पर्सनल नंबरला दिली होती का माझ्या? मी आता बघा नाही, एक तो टाकली, माझा बिझनेसचा नंबर आहे, तो दुसरीकडे आहे, लिंक घरचे टाकली बघायला. आहे. आली का? नाही आली. बिझनेसच्या नंबरला बघा नका इकडे टाकू. ना देवराज देशमुख आहे ना, बघा व्हाईट बोर्ड ऑन केलाय. तुम्ही असं करणार, मी लेफ्ट करणार, ते ऑफ करून घ्या. ओके. तुम्हाला मी हाय सेंड केलंय, त्याच्यावर तुम्ही सेंड करा लिंक कोणती आहे ती. ओके ओके. हाय आलं नाही. ग्रुपला मेसेज करा ना तुम्ही सर लवकर. नाही, माझा एट पर्सनल. नाईन वाल्या नंबर वरती करा. हा, एट ग्रुपला नाईन लिंक एट थ्री हा 8983 वाल्या नंबरवरती मेसेज करा. हा केलाय मी. माझा पर्सनल नंबर आहे 7249 न. नाही आलंय सर. केलंय.
आलं कित्येक नाही वेळा का? हाय केले. मी तुमच्याकडे कोणता स्टार्टिंग नंबर आहे? हे ना माझा 89 बिझनेस. हा 83 हा 20 नंतर 1059 टाकलं का केले तुम्ही? ना. हो मला कित्येक आलंच नाही वेळेस तुमचं टाकले. मॅसेज सर. तुम्ही टाका मला आहे पर्सनल नंबरला. जाऊ द्या, मी जॉईन झालोय. ठीक आहे, झाले का जॉईन? तो माझा आहे ना बिझनेसचा नंबर नाही ना इथे. ओके, बघा मी तुम्हाला लिंक दिली आहे, सर्व लिंक वरती क्लिक करा आणि जॉईन करा लवकर लवकर फास्ट. ओके, ज्यांनी जॉईन केलं ते यस टाईप करा मला. ओके, आली लिंक सर्वांना. लवकर जॉईन करा सर्व. जेवढे मेंबर आहे सर्व मी चेक करतोय ऑनलाईन राहून, किती आले किती नाही. लवकर 21. जॉईन करा. आणि हे लिंक कोणाला द्यायची माहिती आहे का तुम्हाला? जे तुमच्या हवं स्टार्ट केलंय त्यांनाच लिंक द्यायची आपल्या टेलिग्रामची, बाकी कोणाला देऊ नका. तसं माहिती झालं की तुम्ही अदर पर्सनला लिंक दिलाय किंवा अदर जे प्लॅटफॉर्म वरती वर्क करताय त्यांना लिंक दिली, मी डायरेक्ट लेफ्ट करणार. ओके, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दिले आणि स्वतः तुमच्या टीम साठी दिली मी. ओके, मीटिंग एंड करतो. ओके बाय. आपली मीटिंग राईट सर्वांनी उद्याच्या मीटिंगला 8:50 जॉईन करायचंय. 9:05 आपण बरोबर मीटिंग एंड करू. ओके, 10:05 10:05 मीटिंग एंड करू. आणि जॉईन केव्हा करायची मीटिंग तुम्हाला? 8:50 फिक्स टायमिंग आहे. कोणाला इथं टायमिंग चेंज करायचं असेल तर मी टेलिग्रामला टाकतो, तिथं ऑप्शन देतो. तुम्हाला जे मीटिंगचं टायमिंग पाहिजे ते मला सिलेक्ट करा. ओके ओके बाय.